टॉप 9 मोठ्या बातम्या पाहूयात। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची पहिली एंट्री। रजा मेनन, शफी शेख यांची 3 तास कसून चौकशी। निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद। दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबतच्या लिंकचा तपास सुरू। आज दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। टीसीएसमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती। तौसिफ इगतपुरीमधील रिसॉर्टवर पीडितेला आणायचा, सूत्रांची माहिती। हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार। अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन यायचा। कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा। कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट होतं, सूत्रांची माहिती। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटी तपासामध्ये अनेक बाबी समोर। कालपासून 10 जणांना एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सोशल मीडियावरून 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट। राष्ट्रीय महिला आयोगानं व्हीसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतला। पालकमंत्री बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा आज संपूर्ण आढावा घेणार। बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा दौरा। अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार। व्हीसीद्वारे खरातला कोर्टासमोर सादर करणार। 4थ्या गुन्ह्यातील खरातची आज पोलीस कोठडी संपणार। नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार। तपासासाठी अधिक दिवसांची कोठडी मागितली जाणार। मोंदू कराच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली। खरातच्या कार्यालयामधून कागदपत्र जप्त। मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार। जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूरांची पोस्ट। खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य। तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते। काल समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंचा मृत्यू। दीपक लोंढेंची आज पुन्हा चौकशी होणार। चौकशीची आजची 3री वेळ। शिर्डी पोलिसांकडून काल तब्बल 12 तास चौकशी। दीपक लोंढे खराचा निकटवर्ती असल्याचा आरोप। समता पतसंस्थेतही दीपक लोंढेंच्या नावे 4 खाती।